राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजाच्या विकासाचं स्वप्न पाहत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली। संस्थेचे माजी चेअरमन डी.बी. पाटील यांनी संस्थेचा भविष्यलक्षी विकास केला। या संस्थेनं आता कात टाकताना कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी आणि त्याची जबाबदारी प्राध्यापक विनय पाटील यांच्याकडे सोपवावी। सेवानिवृत्तीनंतर संस्थेनं त्यांच्या ज्ञानाचा, क्षमतेचा आणि कौशल्याचा वापर करून घ्यावा अशी भूमिका साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी मांडली। प्राध्यापक विनय पाटील यांचा सत्कार आणि गौरव ग्रंथ प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्राध्यापक विनय गजानन पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार सोहळा पार पडला। माजी आमदार मालोजीराजे, आमदार जयंत आसगावकर, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी आणि प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला। तसंच त्यांच्या कुटुंबियांनाही सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी विनय या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। मानपत्राचं वाचन प्राचार्य जी.पी. माळी यांनी केलं। प्राध्यापक विनय पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समितीतर्फे महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला 51,000 रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली। मुख्याध्यापक उदय आतकिरे आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळोखे यांनी धनादेश स्वीकारला। दरम्यान विनय पाटील यांनी निवृत्तीनंतर कार्य करण्यासाठी शिवाजी बोर्डिंग हाऊसचा पर्याय निवडावा आणि कौशल्य विकास विद्यापीठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्राचार्य लवटे यांनी केलं। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी प्राध्यापक विनय पाटील यांच्या कर्तबगारीचं कौतुक केलं। या प्रसंगी पुण्याच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सेवानिवृत्त सहसंचालक चंद्रकांत निनाळे, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी.जी. बोराडे, गौरव समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर ए. कलगोंड, शाहीर आझाद नायकवडी, प्राध्यापक सर्जेराव शेटके, प्राध्यापिका मनीषा नायकवडी, युवराज कदम, संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील, सतीश पाटील, प्राध्यापक सी.एम. गायकवाड, प्राचार्य प्रवीण चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।